मित्रांनो, उन्हाळा सुरू आहे, बाहेर सूर्य आग ओकत आहे, अंगाची लाही होत आहे आणि असा उन्हाळा सुसह्य करण्यासाठी काय करायचं त्यासाठी मी तुम्हाला एक मॅजिक ड्रिंक सांगणार आहे. या मॅजिक ड्रिंकचं नाव आहे CCF म्हणजे धने, जिरे आणि बडीशेपचं ड्रिंक. याचं जर आपण मॅजिक ड्रिंक बनवून घेतलं ना तर आपल्याला खूप फायदा होतो. कसं करायचं तर तुम्ही धने, जिरे, बडीशेप समप्रमाणामध्ये घ्यायचं, त्याला भाजून घ्यायचं थोडंसं आणि त्याचे बारीक पूड करायची. थोडंसं कोमट पाण्यामध्ये त्याला भिजत घाला. सकाळी थोडीशी उकळी येऊ द्यायची, जास्त उकळायचं नाही आणि त्याला गाळून घ्यायचं. त्याच्यामध्ये तुम्ही टेस्टसाठी मध टाका, लिंबू टाका किंवा तुम्ही तसं जरी घेतलं तरी ते खूप छान वाटतं. तुम्हाला चहा सुद्धा पिऊशी वाटत नाही. तुम्हाला वेळ नसेल तर सकाळी तुम्ही गरम पाण्यामध्ये डायरेक्ट ती पावडर टाकून घेतली तरी चालते. सकाळी थोडीशी उकळी घ्या आणि हे पाणी तुम्ही गाळून घ्या. जेव्हा लघवीची आग होत असते, उन्हाळी लागल्यासारखं होत असेल तेव्हा तुम्ही बार्लीचं पाणी घेऊ शकता. म्हणजे रात्री बार्ली किंवा जे जो असतं त्याला भिजत घालायचं आणि त्याच्यानंतर सकाळी ते पाणी गाळून घ्यायचं. हे जे बार्लीचं पाणी आहे हे तुम्ही धन्याच्या पाणी बरोबर मिक्स करून सुद्धा घेऊ शकता. मॅजिक ड्रिंक आहे, बिलीव्ह मी. तुम्ही जर याचे 10 ते 15 दिवस जरी या पाण्याचा उपयोग केला तर तुमची अंगाची उष्णता कमी होते आणि तुम्हाला जाणवतं की तुम्हाला आता उन्हाचा कमी त्रास होतोय, लघवीला आग होत नाही, हातापायाची तुमच्या डोळ्याची जी जळजळ होते ते कमी होते. तुमची झोप सुद्धा चांगली व्हायला लागते. या मॅजिक ड्रिंकमुळे वजन कमी करायला सुद्धा मदत होते. या ड्रिंकची तुमच्या शरीरातली उष्णता कमी व्हायला मदत होते, पित्त कमी व्हायला मदत होते. एवढंच नाही तर शांत झोप लागते आणि आपल्या शरीरातले जेवढे टॉक्सिन्स असतात ते निघून जातात आणि उन्हाळा सुसह्य होतो. बिलीव्ह मी, मॅजिक ड्रिंक आहे आणि सगळेजण विदाउट एक्सेप्शन या ड्रिंकचा उपयोग करू शकता. तुम्ही अगदी तुमच्या घरातले लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. लहान मुलांना अर्धा चमचा द्या, मोठे तुम्ही अर्धा कप सुद्धा घेऊ शकता. खूप सुंदर ड्रिंक आहे, बनवायला एकदम सोपं आहे पण अति गुणकारी असं हे ड्रिंक जर तुम्ही पूर्ण उन्हाळ्यात घेतलं मग तुम्हाला जाणवेल की मागच्या उन्हाळ्यापेक्षा तुम्हाला या उन्हाळ्यामधले सगळे त्रास हळूहळू कमी झालेले आहे. नक्की अवश्य वापर करा आणि तुम्हाला फायदा झाला तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. उन्हाळ्यामध्ये दिवस मोठा होतो, रात्र लहान होते, आपल्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या असतात ते प्रसरण पावतात, आपल्या हार्मोन्समध्ये बदल होतं, आपले जे सिकार्डियन रिदम आहे तो बदललेला असतो आणि या सगळ्या बदलांना सामोरं जाण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करायला हवं. जसं आपल्या निसर्गामध्ये बदल होतो, पंचमहाभूतातून बनलेल्या या शरीरामध्ये पण बदल होतो की नाही. मग जसं वातावरणामध्ये बदल होतो, ऋतूमध्ये बदल होतो, तसं आपण आपल्या दिनचर्यामध्ये सुद्धा बदल करायला हवं. जास्त चमचमीत, तेलकट, तिखट पदार्थांचा उपयोग करायचा नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, भरपूर पाणी प्या. तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवा. डायरेक्ट पाणी नाही केलं तर मी तुम्हाला जसे उपाय सांगितले तसं वेगळ्या पद्धतीने पाणी घेत राहा. जितकं तुम्ही पाणी पिता ते पाणी अतिरिक्त उष्णता आपल्या शरीरातून काढून टाकते आणि आपल्याला रिफ्रेशिंग वाटतं, छान वाटतं. सो पाणी पित राहायचं. कुठेही बाहेर जाताना आपलं पाणी आपल्याबरोबर कॅरी करायचं. सो तुम्हाला जेव्हा तहान लागते तेव्हा तुम्ही ते पाणी घेऊ शकता. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे कपडे ढिल्ले, सुती आणि थोडेसे लाईट कलरचे कपडे घातले, हवा खेळत राहिली जर या तर तुम्हाला छान वाटतं, उष्णता कमी होते, फंगल इन्फेक्शन्स कमी होतात जे उन्हाळ्यामध्ये खूप कॉमन असतात. सो टाईट जीन्स या दिवसांमध्ये टाळायचे. हलके सुती पातळ कपडे घालायचा प्रयत्न करा. तुमचं डोकं जर कवर्ड राहिलं तर तुम्हाला ऊन जास्त जाणवत नाही. सनस्ट्रोक, हीट स्ट्रोक पासून बचाव करण्यासाठी तुम्ही नेहमी टोपीचा वापर करा, छत्रीचा वापर करा. तुमची स्किन जर सेन्सिटिव्ह असते आणि तुम्हाला सनबर्न होत असेल तर सनस्क्रीनचा तुम्ही वापर करू शकता. डॉक्टरांच्या सल्ल्याने पुटकुळ्या येत असेल, घामोळ्या येत असेल तर तुम्ही कडुलिंबाचा जो पाला असतो तो तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याच्याने जर आंघोळ केली किंवा कडुलिंबाचा रस हा आंघोळीच्या आधी पूर्ण अंगाला लावून नंतर जर तुम्ही आंघोळ केली तर तुमच्या स्किनवरचे जे उष्णतामुळे झालेले जे आजार असतात, इन्फेक्शन्स असतात ते कमी व्हायला मदत होते.